नाशिक ते इगतपुरी प्रवास करणार असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे। नाशिक ते इगतपुरी प्रवास जो आहे तो आता 20 रुपयांनी महाग झालेला आहे। या अगोदर नाशिक ते इगतपुरी प्रति सीट जे आहे ते 80 रुपये द्यावे लागत होते, मात्र आता LPG गॅसच्या तुटवड्यामुळे जे आहे ही रक्कम आता 100 रुपयापर्यंत नेण्यात आलेली आहे। हा 20 रुपयांचा भार कुठेतरी अतिरिक्त भार जो आहे तो सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे। आपल्यासोबत येथील टॅक्सी चालक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं भाडेवाढ करायचं कारण काय नेमकं भाडेवाढ करायचं कारण? भाडेवाढ करायचं कारण असं का LPGचे पंप आपल्या इगतपुरी तालुक्यामध्ये कुठेच नाही। दुसरी गोष्ट अशी तर आता जो LPGचा भाव होता पूर्वी होता 53 रुपये भाव, आता तो भाव 110 वर गेलेला आहे LPGचा भाव। आता एवढे डबल भाव वाढल्यामुळे आता आम्हाला पर्याय उरलेला नाही। आम्ही ज्या दिवसापासून हे सुरू झालं त्या दिवसापासून आम्ही कमीत कमी 25 दिवस वाट बघितली का पूर्वत होऊन जाईल तर आपण तसे त्या हिशोबाने चालून घेऊ, पण 25 दिवस उलटूनही LPGचे भाव कमी न होता ते दिवसेंदिवस वाढतच गेले आणि त्याच्यामुळे आम्हाला एक हे मनापासून आमच्या नसूनसुद्धा आम्हाला ते भाडेवाढ करावी लागते। कारण आता आम्ही पण कुठं काय करणार त्याकरता, आम्हाला गाड्या चालवायच्या आहे तर आम्ही करणार काय? भाडेवाढ LPGची भाडेवाढ झाल्यामुळे आम्हाला भाव वाढवावा लागला, त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। तसं जर पाहिलं तर समोरच भाव वाढून आल्यामुळे त्यांना आता भाव वाढण्याशिवाय पर्याय राहिला नाही। मात्र एक आहे का LPG सिलेंडरच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर जे 20 रुपयाचा अतिरिक्त बोज आलेला आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।